Hello friends, myself Tejasvi Bhuingde, Assistant Teacher, Bhogavati Mahavidyalay, Kurukli. Today we will discuss about the new topic that is vectors. तर वेक्टर ही कन्सेप्ट ऑलरेडी फिजिक्समध्ये स्टडी केलेली आहे. मॅथ्समध्ये आपण वेक्टर पुन्हा एकदा स्टडी करणार आहोत. नाऊ इन दिस टॉपिक वी डिस्कस सम फॉलोइंग पॉईंट्स. फर्स्ट वन, वेक्टर्स अँड देअर टाइप्स. ऑब्व्हियसली या पॉईंटमध्ये आपण वेक्टरची डेफिनेशन, एखादा वेक्टर कसा रिप्रेझेंट करायचा, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर, देन टाइप्स ऑफ वेक्टर्स हे फर्स्ट पॉईंटमध्ये कवर होईल. देन सेकंड वन, सेक्शन फॉर्म्युला. The section formula, there are two types of section formulas. First one, section formula for internal division and second one, section formula for external division. हे दोन टाईपचे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले विथ प्रूफ आपल्याला घ्यायचे आहेत. देन थर्ड वन, डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर. ॲक्च्युली याच्या आधी वेक्टर अल्जेब्रा ऑफ वेक्टर असणार आहे. अल्जेब्रा ऑफ वेक्टरमध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, देन स्केलर मल्टिप्लिकेशन अशा काही टर्म्स बघणार आहोत. अँड लास्ट वन, प्रोडक्ट ऑफ वेक्टर मीन्स मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. तर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टरमध्ये पुन्हा काही टाईप्स आहेत. त्यामध्ये हा एक टाईप असणार आहे डॉट प्रोडक्ट ऑफ वेक्टर. देन नेक्स्ट वन, क्रॉस प्रोडक्ट ऑफ वेक्टर. अँड लास्ट वन, ट्रिपल प्रोडक्ट ऑफ वेक्टर. हे वेक्टर प्रोडक्टचे काही टाईप्स आहेत. डॉट प्रोडक्ट, क्रॉस प्रोडक्ट अँड ट्रिपल प्रोडक्ट हे इन डिटेल आपल्याला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचे आहेत. Now in our day-to-day life we come across two types of quantities. म्हणजेच काय, दोन टाईपच्या क्वांटिटीज आपल्याला पाहायला मिळतील. There are some quantities which need only magnitude to describe them completely. म्हणजेच काही क्वांटिटीज अशा टाईपच्या असतात की त्या कम्प्लिटली डिस्क्राईब करण्यासाठी फक्त आपल्याला त्याची मॅग्निट्यूड माहिती असली तरी सफिशियंट आहे. एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर द लेंथ ऑफ वायर इज 15 सेंटीमीटर. आता या एक्झाम्पलमध्ये जस्ट आपल्याला त्या वायरची लेंथ दिलेली आहे 15 सेंटीमीटर. त्यावरून डिरेक्टली आपल्याला ती क्वांटिटी लक्षात येते. 15 सेंटीमीटर लांबीची वायर डायरेक्ट आपल्याला कळून जातं. हे असेल एका टाईपची क्वांटिटी. अँड सम क्वांटिटीज विच नीड डायरेक्शन अलॉंग विथ मॅग्निट्यूड टू डिस्क्राईब देम कम्प्लिटली. म्हणजेच काही क्वांटिटीज या टाईपच्या देखील असतात की फक्त तिथं मॅग्निट्यूड असून चालणार नाही, तर तिथं डायरेक्शन देखील माहिती असायला पाहिजे. अशा काही क्वांटिटीज असतात. Thus, there are two types of quantities. First one, scalar quantity and second one, vector quantity. यावरून आपल्याला क्वांटिटीचे दोन टाइप्स मिळतील. फर्स्ट असेल स्केलर क्वांटिटी अँड सेकंड असेल वेक्टर क्वांटिटी. नाउ डेफिनेशन ऑफ स्केलर क्वांटिटी इज अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय मॅग्निट्यूड ओनली इज कॉल्ड अ स्केलर क्वांटिटी. म्हणजेच काय, एखादी क्वांटिटी या टाईपची असते की ती डिस्क्राईब करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट असते, इथं डायरेक्शनची काहीही गरज नसते. अशा क्वांटिटींना आपण स्केलर क्वांटिटी म्हणणार आहोत. जस्ट एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ही एक्झाम्पल घेता येतील. मास, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, टाईम, टेम्परेचर, डिस्टन्स, स्पीड एक्सेट्रा. अजून अशी बरीच एक्झाम्पल्स घेता येतील. ही जर एक्झाम्पल्स तुम्ही बघितली तर याच्यामध्ये फक्त मॅग्निट्यूड इथं इम्पॉर्टंट आहे. फक्त मॅग्निट्यूड घेता येते. आता सपोज टाईम कन्सिडर केलं, टाईम 1 आवर, 10 मिनिट, 15 सेकंड. इथं जर बघितलं तर फक्त मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन कुठंही मॅटर करत नाही. त्यामुळे अशा ज्या काही क्वांटिटीज आहेत यांना आपण स्केलर क्वांटिटी म्हणणार आहोत. अँड सेकंड वन, वेक्टर क्वांटिटी. डेफिनेशन ऑफ वेक्टर क्वांटिटी इज अ क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड using both magnitude and direction is called a vector quantity. म्हणजेच वेक्टर क्वांटिटीमध्ये डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड दोन्ही गोष्टी गरजेच्या असतात. तिथं आपण वेक्टर क्वांटिटी असं म्हणणार आहोत. आता वेक्टर क्वांटिटीची जर एक्झाम्पल घ्यायची झाली तर या पद्धतीने घेता येतील. डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, फोर्स. इथं जर बघितलं तर इथं मॅग्निट्यूड तर गरजेचे आहेच, शिवाय डायरेक्शन, इन विच डायरेक्शन फोर्स इज अप्लाइड, या पद्धतीने. त्यामुळे इथं ह्या दोन टाईपच्या क्वांटिटीज असणार आहेत, स्केलर क्वांटिटी अँड वेक्टर क्वांटिटी. नाव वी सी डेफिनेशन अँड रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. जो काय वेक्टर आपण कन्सिडर करतो त्या वेक्टरची डेफिनेशन आणि रिप्रेझेंटेशन आपल्याला बघायचं आहे. फर्स्ट वन, वेक्टर इज अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट. म्हणजेच काय, वेक्टर ही एक लाईन असणार आहे, लाईन सेगमेंट असेल. अशी लाईन सेगमेंट ज्या लाईन सेगमेंटला मॅग्निट्यूड देखील असते
आणि डायरेक्शन देखील असते. लाईन सेगमेंट म्हणजेच तिथं मॅग्निट्यूड आली आणि डायरेक्टेड म्हणजेच डायरेक्शन देखील आली. वेक्टर इज नथिंग बट डायरेक्टेड लाईन सेगमेंट. डायग्रॅमॅटिकली जर कन्सिडर करायचं झालं तर या पद्धतीने घेता येईल. इथं मी डायग्राममध्ये एक लाईन सेगमेंट घेतलेले आहे. A to B ही लाईन सेगमेंट असणार आहे. थोडक्यात AB ही लाईन सेगमेंट आहे. ह्याला पर्टिक्युलर काहीतरी मॅग्निट्यूड आहे, मीन्स 5 सेंटीमीटर और 10 सेंटीमीटर काहीतरी मॅग्निट्यूड असेल. त्यानंतर इथं मी एक ॲरो देखील घेतलेला आहे, वन हेडेड ॲरो. ॲरोने आपण ह्या वेक्टरची डायरेक्शन दाखवलेली आहे. त्याचं रिप्रेझेंटेशन कुठल्या पद्धतीने सांगता येईल बघू. इफ AB इज अ सेगमेंट and its direction is shown with an arrowhead, then the directed segment AB has magnitude as well as direction. म्हणजेच काय, इथं AB या लाईन सेगमेंटला आपण ॲरोने डायरेक्शन दिलेली आहे आणि AB या लाईन सेगमेंटला मॅग्निट्यूड देखील आहे. त्यामुळे इथं AB ही जी काय लाईन सेगमेंट आहे याला आपण डायरेक्टेड लाईन सेगमेंट म्हणणार आहोत आणि यालाच वेक्टर असं म्हणता येईल. The segment AB with direction from A to B denotes the vector AB bar. म्हणजेच काय, वेक्टर डिनोट करण्यासाठी AB A पासून B पर्यंत अशी डायरेक्शन घेतलेली आहे. तर आपण AB असं वेक्टर घेणार आहोत आणि वेक्टर डिनोट करण्यासाठी ABच्या डोक्यावर बार हे साईन काढलं जातं आणि वाचताना AB बार असं वाचलं जातं. इथं आपण AB हा वेक्टर घेतलेला आहे. सपोज या वेक्टरची डायरेक्शन जर अपोजिट असेल, म्हणजेच डायरेक्शन फ्रॉम B टू A असा जर वेक्टर असेल तर मात्र हा वेक्टर लिहिताना BA बार असा लिहावा लागणार आहे. हे झालं notation. Now the directed line segment is a part of a line of unlimited length which is called the line of support or line of action of the given vector. म्हणजेच काही तर आपण जस्ट AB ही लाईन सेगमेंट घेतली होती, पण ही लाईन सेगमेंट कुठली घेतलेली आहे, एक अशी अनलिमिटेड लाईन असणार आहे. डायग्राममध्ये जर तुम्ही बघितलात तर इथं डॉटेड लाईन आहे, ही अनलिमिटेड लेंथ लाईन असणार आहे. या लाईनची लेंथ अनलिमिटेड असेल. ह्या लाईनचा AB हा एक छोटासा पार्ट असणार आहे. ठीक आहे, आता हा AB पार्ट ज्या लाईनचा आहे त्या लाईनलाच आपण लाईन ऑफ सपोर्ट और लाईन ऑफ ॲक्शन असं म्हणता येईल. AB हा जो काय वेक्टर आहे, ह्या वेक्टरची लाईन ऑफ ॲक्शन जी काही डॉटेड लाईन दिलेली आहे ती लाईन असणार आहे. इथं फिगरमध्ये बघता येईल आपल्याला डॉटेड लाईन आहे, ती लाईन ऑफ ॲक्शन असेल. याची लेंथ अनलिमिटेड असणार आहे. नाऊ पॉईंट A इज कॉल्ड इनिशियल पॉईंट. म्हणजेच वेक्टर AB असा जर आपण घेतला तर वेक्टर एका पॉईंटपासून स्टार्ट होतो आणि दुसऱ्या पॉईंटपर्यंत संपतो. जिथून वेक्टर स्टार्ट होतो त्या पॉईंटला आपण इनिशियल पॉईंट म्हणणार आहोत आणि जिथंपर्यंत वेक्टर जाणार आहे म्हणजे लास्ट पॉईंट ऑफ वेक्टर इज कॉल्ड टर्मिनल पॉईंट. हे झालं ऑल अबाउट वेक्टर और रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. तर नोटेशन तर माहिती आहे आपल्याला. कॅपिटल AB बार म्हणजे इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट हे दोन पॉईंट एकत्र करून आपण वेक्टर लिहिणार आहोत. किंवा अजून एक नोटेशन देखील वेक्टरला आपल्याला घेता येईल. वेक्टर्स आर ऑल्सो डिनोटेड बाय द लेटर्स स्मॉल a बार, B बार, C बार एक्सेट्रा. म्हणजेच इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट दोन्ही पॉईंट न लिहिता सिम्पल स्मॉल लेटर्समध्ये वेक्टर डिनोट्स केले तरी चालतील. म्हणजे जस्ट A बार, B बार, C बार या पद्धतीने देखील वेक्टर्स डिनोट केले जातात. नाऊ द नेक्स्ट डेफिनेशन, मॅग्निट्यूड ऑफ अ वेक्टर. वेक्टरचे मॅग्निट्यूड. आता वेक्टरला मॅग्निट्यूड देखील असते आणि डायरेक्शन देखील असते. त्यापैकी मॅग्निट्यूड, वेक्टरचे मॅग्निट्यूड कसे घेतात. द मॅग्निट्यूड ऑफ AB बार इज डिनोटेड बाय, आता इथं साईन दिलेला आहे, इन मॉड्युलस AB बार. म्हणजेच मॉड्युलस साईनमध्ये वेक्टर घेतलेला आहे. वाचताना मॅग्निट्यूड ऑफ AB बार असं म्हटलं तरी चालेल किंवा मॉड AB बार असं म्हटलं तरी चालेल. अँड इज डिफाइन्ड ॲज द लेंथ ऑफ सेगमेंट AB. म्हणजेच काय, वेक्टरचे मॅग्निट्यूड इज नथिंग बट लेंथ ऑफ दॅट वेक्टर. मॉड AB बार इज ऑलवेज इक्वल टू लेंथ AB. इनिशियल पॉईंट आणि टर्मिनल पॉईंट या दरम्यानची लेंथ म्हणजेच मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर. ओके, द नेक्स्ट पॉईंट, टाईप्स ऑफ वेक्टर्स. वेक्टरचे टोटल 10 टाईप असणार आहेत. वन बाय वन आपण डेफिनेशन स्टडी करूयात. फर्स्ट वन, झिरो वेक्टर. नावातच कळतं झिरो वेक्टर.
झिरो वेक्टर म्हणजेच काय, ज्याचे मॅग्निट्यूड 0 असा वेक्टर म्हणजे झिरो वेक्टर. पण पर्टिक्युलर डेफिनेशन घ्यायची झाली तर या पद्धतीने घेता येईल. अ वेक्टर whose initial and terminal points coincides is called a zero vector or null vector and which is denoted by 0 bar and obviously it has zero magnitude. म्हणजेच झिरो वेक्टरचे मॅग्निट्यूड झिरोच असणार आहे आणि मॅग्निट्यूड झिरो असेल तर ऑब्व्हियसली इनिशियल अँड टर्मिनल दोन्हीही पॉईंट कोइन्साइड्स होतील. म्हणजेच एकाच पॉईंटवर इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट असणार आहेत आणि हा वेक्टर डिनोट करण्यासाठी आपण झिरो बारचा यूज करणार आहोत. ही असेल झिरो वेक्टरची डेफिनेशन. द वेक्टर्स ए बार बी बार रिप्रेझेंट्स दी झिरो वेक्टर. इनिशियल अँड टर्मिनल पॉईंट सेम म्हणजेच ए बार बी बार ह्या टाईपचे वेक्टर्स असणार आहेत आणि ऑब्व्हियसली मॉड्युलस ए बार इक्वल टू 0. देन सेकंड टाईप ऑफ वेक्टर युनिट वेक्टर. खूप इम्पॉर्टंट आहे युनिट वेक्टर. एक्झाम्पल सॉल्व करताना वगैरे किंवा आपल्याला पुढं थेरममध्ये वगैरे हा युनिट वेक्टर लागणार आहे. युनिट वेक्टर देखील नावातच आहे. युनिट मीन्स 1 म्हणजेच असा वेक्टर ज्याचे मॅग्निट्यूड 1 युनिट असेल हा असणार आहे युनिट वेक्टर. पर्टिक्युलर डेफिनेशन अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी दॅट इज 1 is called unit vector. The unit vector in the direction of given vector a bar is denoted by a cap. युनिट वेक्टर म्हणजेच मॅग्निट्यूड 1 असणार आहे. आता कोणत्याही वेक्टरवर आपल्याला युनिट वेक्टर घेता येतो. सपोज ए बार हा वेक्टर असेल तर ए बार ह्या वेक्टरशी रिलेटेड युनिट वेक्टर म्हणजेच ए बार या वेक्टरवर असणारा युनिट वेक्टर डिनोट करण्यासाठी आपण ए कॅप ह्या सिम्बॉलचा यूज करणार आहोत. म्हणजेच वेक्टर आणि त्याच्या डोक्यावर बारच्या ऐवजी जस्ट कॅप घ्यायची आहे. जर कॅप असेल तर ऑब्व्हियसली तो युनिट वेक्टर असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. हा असेल युनिट वेक्टर. देन थर्ड वन को इनिशियल वेक्टर्स. को इनिशियल वेक्टर्स सिंपल आहे डेफिनेशन. वेक्टर्स हॅव्हिंग सेम इनिशियल पॉईंट आर कॉल्ड को इनिशियल वेक्टर. म्हणजेच असे वेक्टर ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम असेल. आपल्याला डायग्राममध्ये बघता येईल ए बार आणि बी बार दोन वेक्टर घेतलेले आहेत पण दोन्हीचेही इनिशियल पॉईंट सेम आहेत. म्हणजे दोन्हीचा इनिशियल पॉईंट एकच आहे. हे असणार आहेत को इनिशियल वेक्टर. इथे मी जस्ट दोन वेक्टर घेतलेले आहेत. असे इन्फानाइट वेक्टर्स आपल्याला घेता येतील ज्यांचा इनिशियल पॉईंट सेम असणार आहे. असे सगळे वेक्टर म्हणजेच को इनिशियल वेक्टर्स असतील. सेम याच पद्धतीने नेक्स्ट टाईप असेल को टर्मिनल वेक्टर्स. ऑब्व्हियसली याचं आता डेफिनेशन आपल्याला कळेल. असे वेक्टर ज्यांचा टर्मिनल पॉईंट सेम असणार आहे ते असणार आहेत को टर्मिनल वेक्टर्स. डेफिनेशन वेक्टर्स हॅव्हिंग सेम टर्मिनल पॉईंट आर कॉल्ड को टर्मिनल वेक्टर्स. डायग्रामॅटिकली को टर्मिनल वेक्टर्स या पद्धतीने घेता येतील. सी बार आणि डी बार हे दोन वेक्टर घेतलेले आहेत ज्यांचे इनिशियल पॉईंट वेगवेगळे आहेत पण टर्मिनल पॉईंट मात्र एकच आहे. असे इन्फानाइट को टर्मिनल वेक्टर्स आपल्याला घेता येतील. नाउ द फिफ्थ वन इक्वल वेक्टर्स. इक्वल वेक्टर्स मीन्स सेम वेक्टर ऑब्व्हियसली. पर्टिक्युलर डेफिनेशन घेता येईल. टू और मोर वेक्टर्स आर सेट टू बी इक्वल वेक्टर्स इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. म्हणजेच असे दोन वेक्टर ज्यांचे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन दोन्हीही सेम असायला पाहिजे तरच आपण त्यांना इक्वल वेक्टर्स म्हणू शकतो. ॲज मॉड ए बार इक्वल टू मॉड बी बार and their directions are same regardless of initial point, then we write it as a bar equal to b bar. म्हणजेच मॉड ए बार आणि मॉड बी बार दोन्हीही वेक्टरच्या मॅग्निट्यूड सेम आहेत. ए बार आणि बी बार दोन वेक्टर कन्सिडर केले, दोन्हीच्या मॅग्निट्यूड सेम आहेत रिगार्डलेस ऑफ इनिशियल पॉईंट. म्हणजे इनिशियल पॉईंट कुठंही असेल तरी काही मॅटर नाही आहे, फक्त त्यांची मॅग्निट्यूड सेम असायला पाहिजे. शिवाय त्यांची डायरेक्शन देखील सेम असायला पाहिजे तरच आपल्याला म्हणता येईल ते दोन वेक्टर इक्वल आहेत. म्हणजेच ए बार इक्वल टू बी बार. नाउ वी सी नोट. फर्स्ट नोट, इफ मॉड ए बार इक्वल टू मॉड बी बार बट डायरेक्शन्स आर नॉट सेम. म्हणजेच दोन वेक्टरच्या मॅग्निट्यूड सेम आहेत पण डायरेक्शन सेम नाही आहेत. ऑब्व्हियसली ए बार नॉट इक्वल टू बी बार म्हणजेच ते दोन वेक्टर इक्वल असणार नाहीत. सिमिलरली सेकंड नोट घेता येईल. इफ मॉड ए बार नॉट इक्वल टू मॉड बी बार बट डायरेक्शन्स आर सेम देन ए बार नॉट इक्वल टू बी बार. म्हणजेच मॅग्निट्यूड सेम नाही आहे पण डायरेक्शन सेम आहे
तरी देखील ते दोन वेक्टर इक्वल म्हणता येत नाहीत. ॲट अ टाइम त्यांची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्हीही सेम असाव्या लागतील, तरच ते इक्वल वेक्टर्स होतील. नाव सिक्स्थ वन, निगेशन ऑफ. नाव सिक्स्थ टाईप, निगेटिव्ह ऑफ वेक्टर. तर एखादा वेक्टर असेल तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर कुठल्या पद्धतीने घेतला जातो. इफ ए बार इज अ गिवन वेक्टर, then negative of a bar is a vector whose magnitude is same as that of a bar but whose direction is opposite to that of a bar. म्हणजेच ए बार ह्या वेक्टरचा जर निगेटिव्ह वेक्टर घ्यायचा असेल तर फक्त डायरेक्शन अपोजिट असेल, बाकी मॅग्निट्यूड सेम आहे तीच राहणार आहे. जस्ट डायरेक्शन अपोजिट असेल तर आपण त्याला निगेटिव्ह वेक्टर असं म्हणणार आहोत. इट इज डिनोटेड बाय मायनस ए बार. निगेटिव्ह वेक्टर आहे तर मायनस साईनने डिनोट करणार आहोत. ए बार या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर असेल मायनस ए बार. मी तर दोन वेक्टर कन्सिडर करते, पी क्यू आणि क्यू पी हे दोन वेक्टर घेतलेले आहेत. फर्स्टली पी क्यू बार हा वेक्टर आहे. सपोज पी क्यू बार इक्वल टू ए बार आहे असं मी कन्सिडर करते. देन क्यू पी बार इक्वल टू मायनस ए बार. म्हणजेच काय, पी क्यू बार ह्याची आणि क्यू पी बार ह्याची दोन्हीच्याही मॅग्निट्यूड सेम आहेत, फक्त डायरेक्शन एक्झॅक्टली अपोजिट आहेत. पी क्यू बारला जर मी ए बार म्हटलं तर ऑब्व्हियसली क्यू पी बार हा वेक्टर मिळेल मायनस ए बार, कारण डायरेक्शन अपोजिट आहे. इथे जस्ट मी ए बारची व्हॅल्यू पुटअप करते, त्यामुळे मला मिळतं मायनस पी क्यू बार. मीन्स क्यू पी बार इक्वल टू मायनस पी क्यू बार. ऑब्व्हियसली दोन्हीच्या मॅग्निट्यूड सेम आहेत, त्यामुळे म्हणता येईल मॉड ए बार इक्वल टू मॉड मायनस ए बार. निगेटिव्ह वेक्टरच्या मॅग्निट्यूड सेम असतात, जस्ट डायरेक्शन अपोजिट असतात. नाऊ नेक्स्ट टाईप, कोलिनियर वेक्टर्स. हा इम्पॉर्टंट वेक्टर आहे किंवा इम्पॉर्टंट टाईप आहे. पुढं थेरममध्ये कोलिनियर, पुढचा एक टाईप आहे कोप्लेनर, हे आपल्याला थेरममध्ये यूज करायचे आहेत. कोलिनियर वेक्टर्स सिंपल डेफिनेशन आहे, टू ऑर मोर वेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर if they are parallel to the same line or they are along the same line irrespective of their magnitude and directions. दोन वेक्टर किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर हे कोलिनियर कधी म्हणता येतील, जेव्हा ते पॅरलल असतील. थोडक्यात पॅरलल वेक्टरना कोलिनियर वेक्टर म्हणतात, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. इफ दे आर पॅरलल टू दी सेम लाईन, म्हणजे एकाच लाईनला सगळे वेक्टर पॅरलल असायला पाहिजेत, ऑर अलॉंग दी सेम लाईन किंवा त्याच लाईनवर असायला पाहिजेत, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. त्यांची डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड कशीही असेल, कितीही असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते सगळे वेक्टर पॅरलल असायला पाहिजेत किंवा एकाच लाईनवर असायला पाहिजेत. असे सगळे वेक्टर म्हणजेच कोलिनियर वेक्टर. थोडक्यात पॅरलल वेक्टर्स आर कॉल्ड कोलिनियर वेक्टर्स. डायग्राममध्ये आपल्याला हे बघता येईल, ए बार, बी बार, सी बार, मी तीन वेक्टर्स घेतलेले आहेत. ऑब्व्हियसली तिन्ही वेक्टर एकमेकाला पॅरलल आहेत, त्यांचे मॅग्निट्यूड वेगवेगळे आहे, डायरेक्शन देखील वेगवेगळे आहेत, तरी देखील ए बार, बी बार, सी बार हे तिन्ही वेक्टर कोलिनियर वेक्टर्स आपल्याला म्हणता येतील. इन दिस फिगर वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार आर कोलिनियर वेक्टर्स. नाऊ नेक्स्ट टाईप, कोप्लेनर वेक्टर्स. आता जसं कोलिनियर वेक्टर होतं, सेम कोप्लेनर वेक्टर्सची डेफिनेशन काय असेल, two or more vectors are coplanar if they lie in the same plane or in parallel plane. एकाच प्लेनमध्ये असणाऱ्या सगळ्या वेक्टरना कोप्लेनर वेक्टर असं म्हटलं जातं, किंवा असे वेक्टर्स जे दोन पॅरलल प्लेनमध्ये आहेत. ह्याचं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर दोन एका रूमच्या समोरासमोरील भिंती जर तुम्ही कन्सिडर केलात तर त्या एकमेकाला पॅरलल असतात. समोरासमोरील भिंतीवरचे जे वेक्टर्स असणार आहेत ते कोप्लेनर वेक्टर आपल्याला म्हणता येतील, किंवा अगदी बेसिक एकाच प्लेनवर असणारे सगळे वेक्टर हे कोप्लेनर असतात. नाऊ नेक्स्ट टाईप, फ्री वेक्टर्स. फ्री वेक्टर्स मुक्त वेक्टर. डेफिनेशन देखील सिंपल आहे, अ वेक्टर विच कॅन बी शिफ्टेड अलॉंग इट्स लाईन ऑफ ॲक्शन ऑर पॅरलल टू इटसेल्फ अँड इट्स इनिशियल पॉईंट कॅन बी टेकन एनिवेअर इन दी स्पेस इज कॉल्ड अ फ्री वेक्टर. A vector can be shifted along its line of action or parallel to itself. म्हणजेच काय, लाईन ऑफ ॲक्शन तर आपण डेफिनेशनमध्ये बघितलंच होतं. एखादा वेक्टर लाईन ऑफ ॲक्शनवरच शिफ्ट करायचा किंवा त्या लाईन ऑफ ॲक्शनला पॅरलल असणाऱ्या लाईनवर शिफ्ट करायचे,
आणि त्याचा इनिशियल पॉईंट कुठंही घेतला, स्पेसमध्ये लाईन ऑफ ॲक्शनवर कुठंही इनिशियल पॉईंट कन्सिडर केला तरी चालेल, अशा वेक्टरना फ्री वेक्टर्स म्हटलं जातं. तर जर याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन घ्यायचं झालं तर मी इथं ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर कन्सिडर करते. ऑब्व्हियसली ए बार आणि बी बारच्या लाईन ऑफ ॲक्शन देखील वेगवेगळ्या असणार आहेत. आता जर फ्री वेक्टर्स यांचे कन्सिडर करायचे झाले तर ते थोडक्यात या पद्धतीने घेता येतील. ए बारला पॅरलल असणारे वेक्टर्स किंवा ए बारच्या एकाच लाईन ऑफ ॲक्शनवर असणारे वेक्टर. सिमिलरली बी बार हा वेक्टर आहे, बी बारला पॅरलल असणारे किंवा बी बारच्याच लाईन ऑफ ॲक्शनवर असणारे वेक्टर, हे सगळे असणार आहेत फ्री वेक्टर्स. अँड लास्ट वन, लोकलाइज्ड वेक्टर. लोकलाइज्ड वेक्टर्सची डेफिनेशन या पद्धतीने असेल, अ वेक्टर विच कॅन बी शिफ्टेड अलॉंग इट्स लाईन ऑफ ॲक्शन इज कॉल्ड लोकलाइज्ड वेक्टर. म्हणजेच काय, फक्त लाईन ऑफ ॲक्शनवर शिफ्ट केल्यानंतर जे वेक्टर्स मिळतात त्याला आपण लोकलाइज्ड वेक्टर्स मिळणार आहोत. ह्याचे जर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन घ्यायचं झालं तर या पद्धतीने घेता येईल. इथं मी एक लाईन ऑफ ॲक्शन कन्सिडर केलेली आहे. सपोज या लाईन ऑफ ॲक्शनवर ए बार हा एक वेक्टर आहे. ठीक आहे, आता हा वेक्टर मी जस्ट शिफ्ट करते. शिफ्ट कुठं करते, त्याच लाईन ऑफ ॲक्शनवर थोडंसं पुढच्या बाजूला मी हा वेक्टर शिफ्ट केलेला आहे. ठीक आहे, आता हे दोन्ही वेक्टर आहेत, हे वेक्टर लोकलाइज्ड वेक्टर असते. हे असेल लोकलाइज्ड वेक्टरची डेफिनेशन. हे काही 10 टाईप्स आपण बघितले. फर्स्टली आपण वेक्टरची डेफिनेशन बघितली, वेक्टर रिप्रेझेंटेशन करण्यासाठी त्याचं नोटेशन बघितलं, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघितलं, त्यानंतर टाइप्स ऑफ वेक्टर्स. टोटल 10 टाइप्स आपण इथं बघितलेले आहेत. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी दी अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. थँक यू.